हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम यावर्षी जो कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामचा कट ऑफ यावर्षी वाढेल का, यावर्षी कॉम्पिटिशन वाढेल का, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांमार्फत विचारला जातोय. फ्रेंड, या प्रश्नाचं सिंपल आन्सर समजून घ्यायचं झालं तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो यावर्षी कट ऑफ हा वाढणार आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे ते आपण या लेसनमध्ये प्रॉपरली समजून घेऊया. फ्रेंड, हे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम किंवा NTTC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्यामार्फत त्याची प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते. म्हणजे सिलेबसपासून ती MCQs प्रॅक्टिसपर्यंत सर्वच गोष्टी या कोर्समध्ये कव्हर करून दिल्या जातात. फ्रेंड, जो आपला कोर्स आहे या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. MS सेट एक्झाम 2025 मध्ये जवळपास 500हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. अनेक विद्यार्थ्यांना 80+, 90+ स्कोअर करता आलेला आहे पेपर फर्स्टमध्ये. तुम्ही देखील अशा प्रकारे स्कोअर करून एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. फ्रेंड, जो पेपर फर्स्ट आहे त्याचा सिलेबस हा एकदम इझी असतो, पण तो प्रॉपरली आपण समजून घेतला तर आपण एक्झाम क्वालिफाय करू शकतो. आणि या कोर्समध्ये आम्ही हेच प्रोव्हाइड केलं आहे की एक्झामला काय येतं त्याचा प्रॉपरली रिसर्च करून तुम्हाला कंटेंट कोर्समध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. या कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. फ्रेंड, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर सेकंड कॉमर्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करावा. बाकी पेपर फर्स्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कव्हर करून आपण देतोच, ठीक आहे ना. पेपर फर्स्ट एकदम चांगल्या प्रकारे कव्हर होईल. अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज नक्की करा. फ्रेंड, आज आपण टेक्निकली समजून घेणार आहोत की यावर्षी कॉम्पिटिशन किंवा कट ऑफ का वाढणार. ठीक आहे, तर संपूर्ण लेसन पहा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्याचबरोबर यावर्षी MS सेट एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतो या संदर्भात पुणे युनिव्हर्सिटीसोबत आज माझं बोलणं झालं आहे. ते काय बोलणं झालं ते देखील व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. पूर्णपणे व्हिडिओ पहा, डेफिनेटली फायदा होईल. आता हे पहा, हे जे प्रॉस्पेक्ट आहे या प्रॉस्पेक्टमधला जो C पॉईंट आहे ना तो पहा. हे MS सेट एक्झामचं ऑफिशियल प्रॉस्पेक्ट आहे 2025चं, ते तुम्हाला दाखवते. त्यांनी असं म्हणलेलं आहे की तुमचं PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन याचं लास्ट इयर तुम्ही ज्यावेळेस देताल किंवा लास्ट इयरला तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेताल त्यावेळेस तुम्हाला MS सेट एक्झाम देता येतो. हे तुम्हाला नियम माहीत असेल, बरोबर ना. म्हणजे PGचं लास्ट इयर म्हणतोय मी, लास्ट सेम नाही, लास्ट इयर. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 वर्षाचं PG तर 2 वर्षाचं PG असताना पहिल्या सेमला तुम्ही MS सेट एक्झाम देऊ शकत नाही. दुसऱ्या सेमला पण तुम्ही MS सेट एक्झाम देऊ शकत नाही. हे पहिलं वर्ष संपलं, ठीक आहे. दुसरं वर्ष सुरू होतं त्यावेळेस असतं आपलं थर्ड सेम. थर्ड सेमला तुम्ही MS सेट एक्झाम ॲज अ ॲपियर म्हणून देऊ शकता. फोर्थ सेमला पण MS सेट एक्झाम ॲज अ ॲपियर म्हणून देऊ शकता. म्हणजे थोडक्यात PGचं लास्ट इयर ज्यावेळेस तुमचं असतं त्यावेळेस तुम्हाला सेट एक्झाम देता येतो. आता यावर्षी झालंय काय, एक्झाम झालाय खूप लेट झालाय. म्हणजे काय, बरेच विद्यार्थी MS सेट एक्झामचे फॉर्म कधी सुटतील याची वाट पाहत आहेत, जे की मागच्या वर्षी PG कंप्लीट झालेले आहेत. ते विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहत आहेत. प्लस यावर्षी अनेक विद्यार्थ्यांचे PGचे ॲडमिशन सुरू होतील. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं सेकंड इयरचं PGचं ॲडमिशन ना ते सुरू होईल. म्हणजे ते विद्यार्थी देखील MS सेट एक्झाम देण्यासाठी आता तयार असतील. म्हणजे पॉईंट काय, लास्ट इयरचे विद्यार्थी तर आहेतच, प्लस यावर्षी एक्झामचे फॉर्मच अद्यापही सुटलेले नाही आहेत. त्यामुळं यावर्षीचे फ्रेश जे विद्यार्थी आहेत ते देखील MS सेट एक्झाम देण्यासाठी आता उतरतील. आणि त्या विद्यार्थ्यांमुळे डेफिनेटली कॉम्पिटिशन वाढू शकते. कारण क्वांटिटी वाढली तर कॉम्पिटिशन वाढणार आहे. सिम्पल रूल आहे, सिम्पल. म्हणजे यावर्षी फॉर्म थोडेसे लेट होत आहेत, त्याचा इम्पॅक्ट एक्झामला होऊ शकतो. यावर्षी कट ऑफ पण थोडासा वाढू शकतो. थोडासा म्हणण्यापेक्षा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे त्यापेक्षा 1-2% एक्स्ट्रा आपल्याला मिळवायचेच आहेत. हे टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यास करा. कमी कट ऑफ होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. रिझन सांगितलं, यावर्षी आता एक्झाम लेट होते. MS सेट एक्झामला माझा आजच कॉल झाला होता. त्यांनी असं सांगितलं की MS सेट एक्झामचे फॉर्मबद्दल अजून तरी कुठलीही आयडिया नाही आहे. म्हणजे फॉर्म कधी सुटतील याची अजूनही फिक्स डेट नाही आहे किंवा नोटिफिकेशन ते कधी रिलीज करतील याची फिक्स डेट त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे वेळ लागतोय. MS सेट एक्झाम जुलैमध्ये पण होईल का नाही याची शाश्वती आत्ता देता येत नाही आहे.
SCET बघच देत नाही. तुम्ही कॉल करून पहा, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला त्यांचा नंबर आहे, कॉल करून ट्राय करू शकता. लवकर उचलत नाही ते, खूप प्रयत्न करावा लागेल. एखादा कॉल उचलला तर तुम्हाला त्यांचा आन्सर जे आहे ते भेटून जाईल. ठीक आहे ना. जे रिअल आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. MSCET डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की अद्यापही MSCET एक्झामच्या फॉर्मबद्दल किंवा नोटिफिकेशनबद्दल फायनल विचार झालेला नाही. तो विचार झाल्यानंतर त्यांचं नोटिफिकेशन येईल, त्यानंतर फॉर्म सुटतील, याला वेळ लागेल. कदाचित जुलैमध्ये MSCET एक्झाम होणार नाही, ऑगस्ट होऊ शकतो. सिंपल. तर फ्रेंड, थोडंसं एक्झाम लेट होतोय, फॉर्म पण त्याची थोडीशी लेटच सुटतील. म्हणजेच यावर्षी कॉम्पिटिशन वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण अनेक विद्यार्थी या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये उतरतील ज्यांना वेने PG कंप्लीट झालेले आहेत. सिंपल. सो स्टडी थोडासा प्रॉपर वेने करत राहा, कन्सिस्टंट वेने करत राहा. जे विद्यार्थी मागचे पासआउट आहेत त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, उलट तुमचा अभ्यास जास्त आहे. ठीक आहे ना. जे ॲपेर विद्यार्थी आहेत ना त्यांच्यापेक्षा पासआउट विद्यार्थ्यांचा अभ्यास जास्त असायला हवा, कारण त्यांनी सेकंड इयर पण पूर्णपणे अभ्यासलेलं असतं. म्हणून उलट एक पॉझिटिव्ह वेने आपला अभ्यास करायचा. ठीक आहे. जे आहे ते प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास करायचा. एक्झाम जुलैच्या एंडिंगपर्यंत होईल असं काहीतरी प्लॅनिंग करा आणि त्या वेने अभ्यास करा. बाकी जर तुम्ही कोर्स वगैरे जॉईन केला असाल तर निश्चिंत राहा. आम्ही कोर्समध्ये एक्झाम ओरिएंटेडच लेक्चर प्रोव्हाइड करतोय. एक्झाम जसा होईल त्या पद्धतीने तुम्हाला लेक्चरचं शेड्यूल प्रोव्हाइड होईल, त्या पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी कव्हर करून दिल्या जातील. ज्यांनी कोर्स लावला त्यांनी निश्चिंत राहा. पण जे सेल्फ स्टडी करतायत त्यांनी जुलैची एंड असं डेट पकडा आणि त्यानुसार थोडंसं प्लॅनिंग करून अभ्यास करा. एक्झाम थोडा पोस्टपॉन्ड होणारच आहे, जुलै एंडपर्यंत कदाचित होणार नाही. थोडंसं पुढे झाला तर तुम्हाला बोनस. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास एक्स्ट्रा करू शकता. पण जुलै एंडला एक्झाम होऊ शकतो, अशा वेळी तुम्ही आता अभ्यास सुरू ठेवा. बाकी कोर्सवाल्यांनी निश्चिंत राहा, त्यांचं कोर्समध्ये कव्हर होईल. ठीक आहे. आता MSCET एक्झामचं काय म्हणणं आहे, डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला सांगितलं मी. एक्झामबद्दल आणखी फायनल डिसिजन कुठलाही नाही आहे त्यांचा. आजच माझा त्यांच्यासोबत कॉल झालेला आहे. दुसरा पॉईंट, यावर्षी कॉम्पिटिशन आणि कट ऑफ वाढण्याचे चान्सेस आहेत. खूप जास्त वाढणार नाही, 2-3% वाढू शकतो. म्हणजे 10-15 मार्कांचा फरक पडू शकतो कम्पेअर टू लास्ट इयर. लास्ट इयरचा कट ऑफ तुम्हाला पाहायचा असेल तर MSCET एक्झाम या वेबसाईटवरचा ते लास्ट इयरचा कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटेल. सिंपल. आय होप इन्फॉर्मेशन काय आहे हे तुम्हाला कळायला असेल. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर फ्रेंड, पॉझिटिव्ह वेने अभ्यास करा. एक्झाम होणारच आहे, कधी होईल हे फक्त आत्ता कळत नाही, पण होईल. सिंपल. कन्सिस्टंट वेने अभ्यास करा, गॅप पडून देऊ नका. तुम्हाला साधे एक्झाम्पल सांगतो पहा. तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवता ना रोडनी, काही जण काय करतात, तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जातात आणि नंतर स्लो होतात. तुम्ही आपलं कन्सिस्टंट वेने हळूहळू चाललेलं असता. तुम्ही पहा, तुम्ही त्यांच्या पुढे निघून जाता. तुम्ही म्हणता अरे होतं स्पीडने इतक्या पुढे गेलता, तरी आत्ता माझ्या मागच आहे. कारण का? त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते. तो स्पीडनी पुढे जातो, नंतर गाडी एकदम स्लो करतो. तसं तुमचं काय, स्पीड एक कन्सिस्टंट वेने पकडा, तुम्ही पुढेच असणार आहे. सिंपल ना. म्हणजे कन्सिस्टंट वेने अभ्यास करा, डेफिनेटली तुम्हाला चांगला स्कोअर करता येईल. एक्झाम अवघड नाही आहे, प्रिपरेशन फक्त प्रॉपर पाहिजे. सिंपल. विद्यार्थी 90-92 मार्क मिळवतात म्हणजे एक्झाम सोपा आहे. फक्त काय होतं, प्रिपरेशन आपलं योग्य पद्धतीने झालं तर आपल्याला स्कोअर करता येतो. बाकी विद्यार्थ्यांनी करून दाखवलेलं आहे, तुम्ही पण चांगला स्कोअर करून MSCET एक्झाम क्रॅक करू शकता. तर फ्रेंड, ह्याचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू. आणि कोर्ससाठी या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करा. सिंपल. थँक्यू सो मच.